कशी आहे ताई? काय झालं कृष्णाई? नाराज झाली? कोणीतरी दुसरं येणं अपेक्षित होतं काय? मग दावत पळत आली. तिला वाटलं तिचा पोरगा अर्जुनच आला का काय. आणि समोर बघतो तर काय आपण. नाही पण काही म्हणा बोललो. हा म्हणजे सख्या भावापेक्षा आणि सख्या पोरांपेक्षा आहे ना सावत्र पोरावर जास्त जीव आहे तिचा. का आलाय तुम्ही इथं? तुझ्या सख्या मुलांचं नशीब चमकवण्यासाठी, जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी. कसल्या आठवणी काढतोस रे? आठवणीच काढायला गेलो ना तर तुझ्या चुकांचा पाडा वाचावा लागेल. सावत्रपेक्षा ना सख्यांनीच आमचा पदोपती घात केलाय हेच सिद्ध झालं. नाही कसं आहे ताई, माझा विषय थोडा वेगळा होता. ते विषय काही असो, आता आम्हाला हेच माहिती आहे की तू आमचा सख्खा भाऊ असून आमच्या मुलांच्या संसारात विष कालवायला निघाला होतास. त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायला चालला होतास. मग दोघांशी ना बोलायची इच्छा नाही आमची. तुम्ही जा इथून. अगं ऐकून तर घे आधी. तुझं नेहमीचं टुमणं बंद कर आणि आम्ही जे सांगतोय ते नीट ऐक. महत्वाचं आहे. तू कधी ऐकलंयस रे आमचं? नको त्यांच्या नादी लागलास आणि घाणेरडं वागलास. नात्यापेक्षा ना स्वार्थ महत्वाचा आहे तुमच्यासाठी. आपुलकीपेक्षा द्वेषच जास्त आहे. का त्या अर्जुनचा इतका द्वेष करतोस रे? भाऊ आहे ना तुझा. तुम्हा दोघांच्या आया वेगळ्या असल्या तरी बाप एकच आहे. कवठेकरांचंच रक्त येणार आहे. पंक्या, एक काम आहे तुझ्याकडं. माझ्या बापाला आणि बल्लू दादाला शोधून काढायचंय ना? हो. काल काय कांड करून घराबाहेर पडलेत नाही कळलंच पाहिजे. पर घरात एवढी चांगली व्यवस्था असताना हे प्रदीप दादा अचानक गायब कसे काय होतात? पर गायब झाल्यावर त्यांना मिळालेत का या दोघांनी मिळून त्यांना गायब केले हे काही कळायला मार्ग नाही. या सगळ्या प्रश्नांची उत्तर माझ्या बापाकडेच मिळतील. आणि मला माहिती आहे माझा बाप कुठे. कुठे? त्या हॉटेलवर ना. आपण रेड मारल्यानंतर तो कधीच पसार झाला तिथून. तुला कसं काय माहिती? वहिनी, आता आपण ना प्रोफेशनल झालो. पोलिसांचे कसे गुप्तहेर असतात, ते गुन्हेगारांवरती लक्ष ठेवून असतात, तसा आपण तुमचा गुप्तहेर आहे. माझ्या बापावरती लक्ष ठेवून असतो. पैसा नाहीस रे. आत्ता कुठे ते? मित्राच्या गोडाऊनवरती आहेत. पैसे नाहीत ना, फुकट राहत आहेत. ताबडतोब मला तिथे घेऊन चल. चला. तोच विषय आहे अर्जुनचं रक्त. अर्जुनचं रक्त कवठेकरांचं आहे का नाही ते चेक करायचं. नेमकं काय म्हणायचंय तुला? ताई, तू आतापर्यंत नाण्याच्या फक्त दोनच बाजू बघितल्या. तिसरी बाजू तू पाहिलीच नाही. तीच तुला दाखवायला आणि तुला सावध करायला आलो. तुझे डोळे उघडायला आलो. आणि आता तू म्हटली ना ताई की तुम्ही अर्जुनचा एवढा द्वेष का करता? अर्जुननी काय वाईट केलंय तुमचं? तुम्ही स्वार्थी आहात. तुम्हा दोघांच्या आया जरी वेगळ्या असल्या तरी रक्त आणि बाप एकच आहे म्हणून. नाही, असं नाहीये ते. तू काय बोलतोयस? तुझं तुला तरी कळतंय का? मला आणि मलाच कळलंय सगळं. म्हणूनच तुझं हित साधायला आलोय.
तुला जे ठाऊक नाहीये त्याचा उलगडा करायला आलोय. उलगडा? तुला आठवतं का ते आपल्या बल्लूच्या जन्माच्या वेळेस दाजींना नवीनच नोकरी लागली होती तेव्हा ते आले नाही, पण तिसऱ्या दिवशी मात्र धावत पळत आले. ती भेट आठवते का तुला? विशुदादा, विद्या कुठे आहे रे? ताई बाहेर खेळतोय. ताई दाजी आलेत. कृष्ण अगं आपल्याला मुलगा झालाय. काय माझ्या गोंडूला काय म्हणायचं तुम्हाला आता? बलराम. बलराम नाव ठेवायचं म्हणते ताई. बलराम नाही, हे आमचे मालक आहेत. ढाकले मालक. मालक या, चला 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 चला. आम्ही तुम्हाला काय पैसे देणार बाबा? तुम्ही तर आता काही दिवसांनी पैशात लोळणार आहे. पण आता बाप आहे म्हणून द्यावे लागतात. हा घ्या तुमचा मुखडा. ताईकडे दे. चांगल्या मुहूर्तावर जन्माला पट्ट्या. बापाचं नशीब काढलंय. तुम्ही तर आमचे ढाकले मालक आहे आता. मालक कृपा राहू दे मालक. काय करताय? अगं तुला माहिती नाहीये तू काय केलंयस. होय, काय करताय? तू थांब ग एक मिनिट. याचे पाय नीट आहेत ना? आहेत आहेत. मला वाटलं विद्यासारखं हे पण पांगळ निघतं काय, नाही तर त्याच्यामुळे नाकारायचे. हा, तू अजून इथंच आहे का? जा बाहेर जा, त्या विद्याला सांभाळ जा. बरं नाही जायचं लगेच. जातो हा दाजी. जाताना दार लावा. येऊन तुला भेटल्यानंतर काय बोलले आठवतं ना? याला सांगू नको, पण मी आत्ता याला घेऊन जाणार एका उठे भैरवगडला. जाणार ना, आपण सगळे एकत्रच जाणार. मी पण तर वाटच बघते, तुम्ही कधी घेऊन जाताय आम्हाला ते. नाही तुम्ही या माग ना, पण मी आत्ता याला घेऊन जाणार एका उठे भैरवगडला. हो, खूळ लागलं का तुम्हाला? ए मी तुला विचारत नाही, सांगतोय. मी याला आत्ता माझ्यासोबत घेऊन जाणार. तुमचं डोकं बिकं फिरलंय का? काही पण काय बोलताय? एवढाच ना जीव आहे त्याचा. द्या बघू इकडे. काही नाही होत, असं घेऊन जातो आणि घेऊन येतो त्याला परत. अहो तुम्ही बलरामाला द्या माझ्याकडे. काही होत नाही, मी त्याला घेऊन जातो आणि घेऊन येतो. बलरामाला द्या. ओ बलराम, कुठे ते जायचं? काही होत नाही, मी त्याला घेऊन जातो आणि घेऊन येतो ना. तुम्ही जा बघू इथून, खरंच जा.
मी बाळ नेणार म्हणजे नेणार हा. उचल 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 उचल. हॅलो, हा कोण? कोण काय? कारभारी बोलतोय, बालचंद्र कवठेकर. हा बोला कारभारी, काय म्हणताय? हा ते मी माझ्या गावाकडे आलो होतो. मालकांनी ते बाळाचं सांगितलं होतं ना, तर मालकांना सांगा बाळाची व्यवस्था झालीये. अजिबात काळजी करू नका म्हणून. आणि त्यांना हे पण सांगा की मी स्वतः घेऊन येतोय त्या बाळाला तिकडे कवठे भैरवगडला. नाही नाही नको, थांबा जरा थांबा. का? काय झालं? मालकांचा आदेश होता ना त्यांना बाळ पाहिजे म्हणून, आणि आता तुम्ही म्हणता नको, म्हणजे हे असं कसं बोलता तुम्ही? हा मी तेच सांगतोय, त्याची काहीही गरज नाहीये. तुम्ही काळजी करू नका, व्यवस्था झाली आहे. अशी कशी व्यवस्था झाली? अहो काय काय बोलताय? मी एवढा जीवाचा आटापिटा केला, माझं बाळ घेऊन येतो मी तिकडे. हा? म्हणजे एक बाळ घेऊन येतोय मी तिकडे, पण तुम्ही आता नाही कसं म्हणू शकता? हे बघा, तुम्ही जरा शांतपणे ऐकून घ्याल का नीट? तुम्ही कोणतंही बाळ घेऊन इकडे येऊ नका, व्यवस्था झालेली आहे. अहो पण मी हो, कृपा करून या गोष्टी फोनवर बोलत जाऊ नका, बोबाटा होईल, कळलं? हॅलो, हो मागितलं त्यांनी आमच्याकडे बलरामला, पण आम्ही स्पष्ट नकार दिला आणि आमच्यासाठी तो विषय तिथंच संपला. त्यामुळे तू आता काय बोलतोयस ना ते आम्हाला काही कळत नाहीये. तीच चूक झाली तुझी. त्याच वेळेस तू बल्लूला दाजींकडे द्यायला पाहिजे होता. जर दिला असतं ना, राज्य केलं असतं याने राज्य. आज जी जागा अर्जुन बळकावून बसलाय ना, त्या जागेवर बल्लू असता. कुठलं राज्य? कुणाची जागा? तुला नेमकं काय म्हणायचंय? ही गोष्ट तेव्हाही तुला कळली नाही आणि आत्ताही कळत नाही. बाळासाहेब खोपडे, त्यांची मुलगी भीमाबाई, तिनं कुठेतरी शेण खाल्लं आणि लग्नाआधीच ती गरोदर राहिली. काहीतरीच काय बोलतोयस? समोर पोरगा याचं तरी भान ठेव. सगळं माहिती आहे त्याला. लग्नाआधीच ती पोटुशी राहिली आणि हे जेव्हा बाळासाहेबांना कळलं तेव्हा बाळासाहेब रागाने लाले लाल झाले. पण तोपर्यंत वेळ हातची निघून गेली होती. तिनं तिच्या बाळाला जन्म दिला आणि बाळासाहेबांनी ते पोर मारून टाकलं. दादा, या गोष्टीचा भीमाबाईने इतका धसका घेतला की ती बेशुद्ध पडली. डॉक्टर म्हणाले, भीमाबाईला जर या धक्क्यातून बाहेर काढायचं असेल तर तिच्या पदरात एक पोर आणून टाका. तेव्हा बाळासाहेबांना प्रश्न पडला, आता पोर कुठून आणायचं? त्यावेळेस त्यांच्या मदतीला धावून आला नुकताच कामावर रुजू झालेला मुनीम भालचंद्र कवठेकर. तुझा नवरा म्हणजे माझे दादा. नवीन असलो तरी विश्वास ठेवा तुमच्या या कारभारावर. तुम्ही काळजी करू नका, यातनं काहीतरी मार्ग नक्की निघेल. कारण त्यांच्या लक्षात आलं की नुकतंच आपल्या घरातही एक बाळ जन्माला आलंय म्हणून. मालक, कृपा राहू द्या मालक.
त्यांनी बाळासाहेबांना शब्द दिला की मी बाळाची व्यवस्था करतो म्हणून, आणि तू त्यांना नाही म्हणली. आणि तू नाही म्हणली ना म्हणून त्या दारुड्या भिकारड्या कमळ्या बैलाटच्या पोराला बाळ्या बैलाटला भीमाईच्या पदरात टाकण्यात आलं. त्या दिवसापासून बाळ्या बैलाटचा अर्जुन झाला. दाजींनी भीमाबाईशी लग्न केलं. त्या दिवशी अर्जुनचा अर्जुन कवठेकर झाला. हे आहे रक्ताचं नातं. आणि तोच बाळ्या बैलाट अर्जुन कवठेकर म्हणून कवठेकरांच्या संपूर्ण प्रॉपर्टीवर नागासारखा फणा काढून बसलाय. आणि आमच्या सगळ्यांच्या डोक्यावर मिऱ्या वाटतोय. त्यावेळेस तू बलरामला दाजींना न देऊन चूक केलीस. ती चूक सुधारण्याची मी तुला पुन्हा संधी देतोय. तुला आता कळलंय आपलं कोण आणि परक कोण. हे बघ, खायच्या प्यायच्या गोष्टी तिथे सांगत होतो ना, इथंच राहत होते ते. मग आता गेले कुठे? मला तर फक्त ही एकच जागा माहिती होती. तर इथून कुठे गेले असतील नाही माहिती. काय वाटतंय, येतील परत? चान्सेस कमी आहेत. माझे वडील आहेत ते, अलर्ट झाले असणार, गायब झाले असतील इथून. आता टेन्शन येते मला पण. घ्या, प्रदीपदादांना वाड्यावर घेऊन गेले होते. या सगळ्याचा म्हणजे त्या प्रदीपदादांशी काय संबंध असेल? आपलं तरी संकट आपल्या जवळ येते असं वाटतंय आता. वहिनी तू टेन्शन नको घेऊ. हे बघ, मी इथं दबा धरून बसतो. इथं ज्या काय हालचाली होतील मी तुला सांगत जाईल. हा, तू भीमा सदनला जा. ये, मी तुला रस्त्यापर्यंत सोडायला येतो. मामा, अरे इथे काय करतोय तू? आता आलीस, तुझीच वाट बघत होतो. कुठे गेली होतीस? त्या विश्वंभरच्या मागावर होते. मस्त सॉलिड गेम सुरू आहे रे त्यांचा. मी आणि पंकज त्यांच्याच मागावर होतो. साऊ, माझं अजून बी तेच मत आहे. आपण अर्जुन रावसने सगळं खरं खरं सांगून टाकूया. हे बघ, परत आपल्यावर बोट नको. हे माहित असून मी काय बोललो नाही म्हणून. अगं सावध तर होतील ते. मामा ऐक ना, सगळं बरोबर आहे तुझं, मान्य मला. नाही करू शकत तसं, कळलं? तुला जमत नसल तर मी बोलू काय? नाही विश्वास ठेवणार तो. आपलं नाही ऐकलं तर नाही ऐकलं, तर ज्यांचं ऐकतात त्यासनी सांगून बघितलं तर.
हे बघ, आपण विद्याधर दादासनी सगळं सांगूया. विद्याधर दादा अर्जुनरावसनी सांगतील आणि अर्जुनराव विद्याधर दादांचा शब्द हलक्यात घेणार नाहीत. मामा अरे काय झालं अर्जुन? असं का बघतोयस? तुला काय वाटलं मामांनी कोणाला कसं लुटायचं याची काय गुप्त चर्चा वगैरे करतोय का इकडे? अरे नाही, नको काळजी करू तू. नाही करणारे असं मी काही. हे साऊ, अगे तू काहीतरी बोलले काय ते? काहीच बोललं नाही तो. बघितलंस ना, त्याच्या लेखी आपल्या बोलण्याला किंमत 0. अर्जुन, मी 0 तर 0, पण मी कायम तुझ्या पुढे असेन. तुझी किंमत कमी होऊ देणार नाही. आता मलाच लेवल करायला लागणार.